काल नीलम गोरेंनी वक्तव्य केलं, आरोप केले, त्याच्यानंतर निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज. नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही. तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, का बिग बिग का म्हणतात ते, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तिथे साहित्य विषयक, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का? दिल्लीत, देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे, ज्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत, आय रिपीट, साहित्य महामंडळ, मराठी साहित्य महामंडळ, म्हणजे सरकारनं 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून, आणि संमेलन भरवला परवानगी द्यायचं काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ, आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात. कार्यक्रम जे आहेत ना, कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते, सगळ्यात भ्रष्ट खातं. हे मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झाला उद्धव ठाकरे. मला आठवतंय, बाळासाहेब ठाकरे म्हणाले, कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यात? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या, आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या जाऊन. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग DP सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले. गटनेते अशोक हरनाळ, जा त्यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल. साहित्य संमेलनाचं राजकारण झालं. सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले, पंतप्रधानांचं राजकारणच झालं, हे साहित्य संमेलन नव्हतंच. आणि नंतर नीलम गोरेंची मुलाखत झाली. नीलम गोरेंच्या मुलाखतीचं काही औचित्य होतं का? अजिबात नाही. त्या परिसंवादाचंच औचित्य नव्हतं. अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले, त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचं काय? मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का ना बोलवलं व्यासपीठावरती? सगळ्यांना बोलवायचं ना. आम्ही कसे घडलो, आम्ही सांगितलं असं, आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो. नाही, पण नीलम गोरे असं म्हणतात, समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला. मग अशी काय म्हणाल, विकृत बाई आहे, विकृत आहे ती बाई. नाही ती बाई माणूस आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.